श्री स्वामी समर्थ. आपल्या जीवनातील सर्व संकटावर मात करण्याची ताकद आपल्याला स्वामी देतात. आणि ज्यावेळी अडचणींचा पाठलाग सुरू असतो आणि अडचणी कमी व्हायचं नावच घेत नाहीत, त्यावेळी तुम्हाला असं वाटत नाही का, ज्यावेळी आपल्या आयुष्यामध्ये आपण खचून जातो तेव्हा स्वामींचे शब्द आपल्याला पुन्हा उभा राहण्याचं बळ देतात, पाठिंबा देतात आणि प्रेरणा देतात. आज तुमच्यासाठी स्वामींच्या विचारांचा असा अनमोल ठेवा आपण घेऊन आलो आहोत, जे तुमच्या मनाला शांती देईल आणि तुमच्या आयुष्याला एक समाधान देईल. मी स्वामींचा निस्सीम भक्त आहे. मला हे विचार करायला आज भाग पाडणार आहे आणि माझे विचार इतरांपर्यंत पोहोचवायला देखील मला स्वामी प्रेरणा देणार आहेत. असा विचार मनामध्ये ठेवून चला आज तुम्हाला मी हे सांगणार आहे आणि या गोष्टी तुम्हाला आता निरंतर सुचत राहतील आणि हे विचार तुम्हाला स्वामींचे नेहमीच पुढे घेऊन जात राहतील. तुमच्या जीवनामध्ये अनेकदा आपण तणावाखाली असतो आणि आपल्याला मार्ग सापडत नाही. अशा वेळी स्वामींचं मार्गदर्शन आपल्याला योग्य दिशा दाखवते आणि आज आपण त्यांच्या महान मंत्रांपर्यंत, त्यांच्या महान शक्तीपर्यंत, स्वामींच्या अनेक लीलांपर्यंत जे काही विचार आपण घेतले आहेत त्यापर्यंत आज आपण पोहोचण्याचा प्रयत्न करूया. चला तर मग आज आपण या दिव्य आणि प्रेरणादायी प्रवासाला सुरुवात करूयात आणि स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊयात. शुद्ध मनाने प्रार्थना केली तर स्वामी आपलं सर्व काही नेहमी ऐकतात. स्वामींचं नाव घ्या आणि संकटे आपोआप दूर होतील. स्वामींची कृपा असेल तर अशक्यही गोष्टी शक्य होतील. जो स्वामींवर विश्वास ठेवतो त्याचे दुःख स्वामी एका क्षणात दूर करून टाकतात. स्वामी सर्वत्र आहेत, फक्त डोळे उघडा आणि जाणून घ्या. स्वामींची ही शिकवण हा फक्त शब्दांचा खेळ नसून ती तुमच्या जीवनासाठी एक कला आहे आणि जेव्हा तुम्ही त्यांच्या शिकवणीचा अभ्यास करता तेव्हा तुम्हाला जाणवेल की भक्तीमध्ये किती मोठी शक्ती दडलेली आहे. तुम्ही जर स्वामींच्या चरणी स्वतःला अर्पण केलं तर तुमच्या आयुष्यातले सगळे अडथळे निश्चितच दूर होणार आहे. आता ही तुमची परीक्षा चालू आहे आणि स्वामी तुमच्या भक्तींचं परीक्षण करतायत असं समजा आणि हार मानू नका. स्वतःवर विश्वास आणि संयम ठेवा आणि स्वामींवरचा विश्वास अढळ ठेवा. प्रत्येक संकट हे स्वामींचं परीक्षण असतं आणि ते तुम्हाला निश्चितच यातून मार्ग दाखवतील आणि बाहेरही काढतील. ज्या मनात प्रेम आहे तिथं स्वामींचं स्थान आहे आणि तिथं स्वामींचा वास आहे. जो इतरांना सुख देणार आहे तो स्वामींचा निश्चितच भक्त असणार आहे. भिवू नका, स्वामी पाठीशी आहेत आणि स्वामींची हीच सेवा, हीच श्रद्धा ही तुमची खरी पूजा आहे. स्वामी महाराज नेहमी सांगतात की श्रद्धेमध्ये खूप ताकद असते आणि श्रद्धाच माणसाला प्रत्येक अडचणीतून तारून नेते. तुम्ही आपल्यासाठी जे काही निवडक विचार दिलेले आहात ते आता तुम्हाला कठीण काळामध्ये धीर देतील आणि तुमच्या या विचारांचा वापर तुम्ही स्वतःचं मनोबल वाढवण्यासाठी निश्चितच करायचं आहे. आणि प्रत्येक गोष्टीचा स्वीकार करणं हा तुमच्या जीवनाचा पहिला मंत्र आहे. हे स्वामींनी तुम्हाला निक्षून सांगितलेलं आहे आणि स्वीकार हा जीवनाचा मंत्र आहे आणि तो तुम्हाला स्वीकारता यायला हवा. माणसांची ओळख विचारातून होते. मग महाग कपडे तर पुतळेलाही घातलेले असतात. तुमचे विचार किती महाग आहेत याच्यावरून तुमचा दृष्टिकोन कसा आहे हे तुमचं निरीक्षण दिसून येतं. स्वामी म्हणतात भरोसा आणि आशीर्वाद हे कधी दिसत नाहीत, पण अशक्य गोष्टीलाही ते शक्य करतात. स्वतः स्वामी आणि स्वामींचा आशीर्वाद हे तुम्हाला प्रत्यक्ष दिसत नसले तरी अदृश्य रूपी ते सावलीप्रमाणे तुमच्या पाठीशी आहेत. वाईट लोकांचा द्वेष नको करू नको, कारण ते तुमचे शिक्षक असतात. ते तुम्हाला खूप काही शिकवत असतात आणि तुम्हाला घडवत असतात.
चुकीचं काय बरोबर काय या गोष्टींचे जाण तुम्हाला पायाला ठेच लागल्यानंतर कळतच होत असते. पण त्यातूनही जर तुम्ही शिकत नसाल तर याहून मोठी चूक नसेल. नात्यांच्या गर्दीमध्ये जर तुम्ही नेहमी एकटे असाल तर मनाने स्वच्छ असणारी लोक हे नेहमी एकटीच असतात. कारण अस्वच्छ मनाने फिरणारी माणसे सर्वांनाच आवडत असतात, पण स्वच्छ मनाची माणसं सगळ्यांनाच खटकत असतात. म्हणून तुम्ही स्वामींचा आशीर्वाद मोडू नका आणि स्वामींचे शब्दही तोडू नका. इतरांचं भलं झालेलं तुमच्या मनामध्ये पाहायची ताकद असेल तर सगळं आयुष्य हे तुमच्या पायाशी असेल. ज्याच्या मनात असा विश्वास असतो त्याचं आयुष्य हे परिपूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. तुम्ही भरभरून आयुष्य जगता आणि या आयुष्यामध्ये तुम्ही किती आनंदाचे क्षण घेता हे स्वामी निश्चितच पाहत असतात. आणि तुमच्या संकटाचं निवारण करण्यासाठी तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देण्यासाठी स्वामी पाठीशी आहेतच. स्वामी म्हणतात, जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये मोठे अडथळे उभे राहतात तेव्हा समजून घ्या की तुम्ही विजयाच्या अगदी जवळ आले आहात. जरी तुम्ही हे मान्य केलं की स्वामी आहेत तर त्याची अनुभूतीही तुम्हाला सर्वत्र प्रत्येक ठिकाणी येतीलच आणि ते येणारच. अहंकार सोडा आणि नम्रता धरा, मग तुम्हाला स्वामींची कृपाही मिळणारच आहे. विश्वास ठेवा, कारण स्वामींनी तुम्हाला निवडलेलं आहे आणि तुमच्यासाठी अशा योजना करून ठेवलेल्या आहेत ज्या योग्य वेळी तुम्हाला दिसून येतील आणि त्याची अंमलबजावणी देखील होईल. कधीकधी खूप काही सांगण्यापेक्षा एक छोटी ओळ मनावर खूप प्रभाव टाकून जाते आणि स्वामींची हीच ओळ तुम्हाला लक्षात घ्यायची. स्वामींनी जो हा संदेश तुम्हाला दिलेला आहे हे तुम्हाला मनावर कोरून घ्यायचं आहे. स्वामींचे असे हे अमूल्य संदेश आणि स्वामींचे हे अचूक मार्गदर्शन तुम्हाला आयुष्यामध्ये अचूकपणे पुढे जायला प्रेरणा देणारे आणि या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायला अगदी सोप्या आहेत. कारण तुमचं आयुष्य हे सोपं स्वामींनी केलेलं आहे आणि याला आनंदी करणं देखील स्वामींचे निष्ठावंत भक्त म्हणून तुम्ही नेहमीच या मार्गावरती चालायला सज्ज राहा आणि या गोष्टी तुम्हाला आयुष्यामध्ये सकारात्मकपणे पुढे जायला नक्कीच भाग पडणार आहेत. भक्तांचं मन म्हणजे हे स्वामींचं एक मंदिरच आहे. संकट स्वामींच्या नावाने लहान होतात. स्वामींवर सोपवलं की भार हलका होतो. स्वामींचं नाव म्हणजे शक्तीचं स्रोत आहे आणि शांत मनाने नाव घेतलेलं स्वामींचं हे आवाज आहे. जिथे सर्व आहे असमर्थ तिथे फक्त माझे स्वामी समर्थ. हे बिरुद तुम्ही तुमच्या मनावरती कोरलेलं आहे, तुमच्या विचारांवरती कोरलेलं आहे आणि हीच गोष्ट तुम्ही मनामध्ये ठेवून पुढे वाटचाल केली तर निश्चितच तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये समाधान मिळणार आहे, यश मिळणार आहे.